नवरात्र उत्सवानिमित्त कात्रज परिसरातील महिला भगिनींसाठी नवदुर्गा दर्शन यात्रेचे आयोजन। कात्रज कोंढवा रोड, सुखसागर नगर, राजीव गांधी नगर, खंडोबा मंदिर, गोकुळ नगर, संतोष नगर व कात्रज गाव परिसरातील महिला भगिनींसाठी नवदुर्गा दर्शन यात्रेचे आयोजन केले जाते। या दर्शन यात्रेमध्ये भिलारेवाडी येथील चामुंडा देवी, भारती विद्यापीठ येथील भवानी माता, शीतळा देवी, कर्वेनगर येथील वनदेवी, सहकार नगर येथील महालक्ष्मी, लॉ कॉलेज रोडवरील चतुश्रृंगी मंदिर, सारसबाग जवळील महालक्ष्मी मंदिर, तळजाई टेकडी येथील तळजाई मंदिर, पद्मावती येथील पद्मावती मंदिर, सुखसागर नगर येथील अंबामाता मंदिर आदी पुणे परिसरातील नवदुर्गा देवी धार्मिक स्थळांचे दर्शन केले जाते। या संपूर्ण यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे देवीची महाआरती व प्रबोधनपर व्याख्यान, प्रवासासाठी लक्झरी बस सेवा, नवरात्र काळात उपवास असलेल्या महिला भगिनींकरता उपवासाच्या पदार्थाची फराळ म्हणून व्यवस्था केली जाते। सर्वांना दर्शन व्हावे म्हणून सोबत स्वयंसेवकांची टीम पाणी व्यवस्था केली जाते। नवरात्र उत्सवात परिसरातील हजारो महिला या यात्रेचा लाभ घेत आहेत। दर्शनाने महिला भगिनी समाधानी होऊन जातात। या यात्रेचे आयोजन नगरसेविका मनीषाताई कदम व सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांच्या वतीने गेली 10 वर्षे अविरतपणे केले जाते। रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी प्रख्यात व्याख्याते रमेश भिसे यांचे महिला सुरक्षा या विषयावर व्याख्यान संपन्न झाले व महिला भगिनींच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यानंतर दर्शन यात्रेस प्रारंभ झाला। माझं नाव सौ स्नेहल महेश जाधव। मी गेले 5-6 वर्ष झालं नवदुर्गा यात्रा करते। अतिशय खूप सुंदर यात्रेचं पूर्ण दर्शन असतं। भाऊंना जसं आम्ही तोंड भरून भाऊ बोलतो त्याप्रमाणेच ते आमच्या सगळ्यांची काळजी घेत असतात। प्रवास सुरू झाल्यापासून ते प्रवासाच्या शेवटपर्यंत ते सगळ्या महिलांची काळजी घेत असतात। खाणं पिणं सगळं काही व्यवस्थित पाहत असतात आणि सगळ्या देवींचं दर्शन आम्हाला गाभाऱ्यापर्यंत करून देतात आणि ह्या अशा देव माणसाला आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा आहेत। अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो। नाव सौ स्मिता मिलिंद पाठक। मी नगरसेविका मनीषाताई राजाभाऊ कदम व समाजसेवक राजाभाऊ कदम यांच्या बरोबर गेली 11 वर्ष झाली आपण हा कार्यक्रम करतो आहे। बाकीचे सगळे कार्यक्रम आपण असेच चांगल्या प्रकारे करतो आहे आणि आपण असेच कार्यक्रम यशस्वी करावेत। राजाभाऊ कदम आणि मनीषाताई कदम जे या प्रभागाच्या नगरसेविका आहेत, महिला सुरक्षा म्हणून नुसतीच आरडाओरड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीपूर्ण कार्यक्रम त्यांनी हा केलेला आहे। पुण्यातल्या जी प्रसिद्ध देवस्थानं आहेत त्या देवस्थानांचं दर्शन ते या महिलांना घडवत आहेत आणि 11 वर्ष हा उपक्रम नियमितपणे सातत्याने चालू आहे। हे या नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो की कुठलेही गलिच्छ आणि बिभत्स कार्यक्रम चीप पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी, स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी जे बाकीचे राजकारणी करतात त्या सगळ्या कार्यक्रमांना फाटा देऊन असा चांगला कार्यक्रम, संस्कारांनी परिपूर्ण असा कार्यक्रम, कृतीयुक्त कार्यक्रम या दाम्पत्याने आयोजित केलेला आहे। त्याबद्दल यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन। नमस्कार। आपण हे नवदुर्गा ट्रिप ही 11 वर्ष करत आहोत आणि खरंच आपल्या भागातील महिलांना खूप याचा लाभ होतोय। कारण आणि 9 दिवस आपण ही ट्रिप राबवत आहोत आणि महिला खूप म्हणजे उत्साही असतात की 9 देवांचे दर्शन होत नाही आणि हे होतंय ह्यामुळं आणि आपण देवीचा जागर करतो म्हणून महिलांना प्राधान्य देतो आम्ही की महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। म्हणून महिलांना ह्या नवरात्रामध्ये महिलांचं दर्शन घडवणं हे खूप भाग्य वाटतं आम्हाला आणि खरंच सर्वांचे आशीर्वाद भेटतात आणि सर्व महिलांना आनंद भेटतो। भजन कीर्तन करत त्या पूर्ण ह्या प्रवासाचा लाभ घेतात, देवांचा लाभ घेतात। पुणे शहरामध्ये चतुश्रृंगी हे सगळे आपले पद्मावती ह्या सर्व देवांना जाऊन आपलं सर्वांचं म्हणजे खूप असं छान वाटतं आणि आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे यासाठी प्रवचन पण भिसे सरांनी सर्वांना मार्गदर्शन केलं। खरंच करणं खूप गरजेचं आहे। आपण पाहतो की आपला हिंदू धर्म कसा मागे पडत चाललेला आहे, कसे मुलींना यामध्ये फसवलं जातं ह्याच्यावरही त्यांनी प्रवचन केलेलं आहे। त्या गेले 11 वर्ष अखंडपणे नवदुर्गा यात्रा दर्शन यात्रा आम्ही उभं इथं चालू केलेली आहे।
विषय एवढाच आहे की आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे, धर्म वाढला पाहिजे. आणि हा उपक्रम राबवत असताना ह्या माय माऊलींना ह्याच्यामध्ये गोरगरीब महिला त्यांना खरंच नवदेवीचं दर्शन यात्रा करताना कितीतरी अडचणी येतात. एका दिवसामध्ये नवदेवीचं दर्शन होणं हे अवघड असं. तसं आज आम्ही हा उपक्रम गेले 11 वर्ष या परिसरामधून राबवत आहोत आणि आनंद होत आहे की गोरगरीब जनतेला ह्याचा लाभ होत आहे. आणि ही अखंडपणे सेवा संपूर्ण या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही राबवत आहे. त्यामध्ये आमचे सर्व टीम मेंबर असतील, संपूर्ण कार्यकर्ते असतील, ह्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ही अखंडपणे सेवा आई जगदंबेला एवढीच विनंती करेल की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत ही सेवा माझ्याकडून घडो एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो माझे विचार. ओम ऐं ह्रीं क्लीं